अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार माझं चिन्ह आहे घड्याळ. आता या ठिकाणी वाळूंजवाडीमध्ये तुम्ही फिरत आहे, या ठिकाणच्या कोणकोणत्या समस्या आहेत? वाळूंजवाडीमध्ये आत्ता आम्ही फिरत असताना, जनतेचा आशीर्वाद घेत असताना स्थानिक मंडळींशी आम्ही या ठिकाणी चर्चा केली. वाळूंजवाडीमध्ये तसं पाहिलं तर वाळूंजवाडी हा विकसित भाग त्या ठिकाणी आहे. दुधाचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी व्यवसाय आहे आणि एकंदरीत पाहता किरकोळ समस्या काही मंडळींनी त्या ठिकाणी मांडल्या, त्या निश्चितपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. विशेष फार मोठ्या समस्या या ठिकाणी स्थानिक गावामध्ये नाही. प्रश्न आहे विश्वासाचा आणि लोकांनी आम्हाला या ठिकाणी सर्व विश्वास दिलेला आहे की आमचा विकास जो झालेला आहे तो नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि विकासाच्या पाठीमागे आम्ही पूर्णपणे उभे राहणार आहोत, असा आम्हाला सर्व मंडळींनी या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. परिषद आणि पंचायत समितीचं मतदान आहे. आपण सर्व मंडळींनी घड्याळासमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना या ठिकाणी आशीर्वाद द्यावा अशी मी नम्र विनंती करतो. संपत निगोट राहणार निगोटवाडी आणि वाळूंजवाडी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण या गावाशी माझं लहानपणापासून अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध या ठिकाणी राहिलेले. माझा पूर्ण नातेवाईक परिवार या प्रत्येक घराघरामध्ये माझा नातेवाईक आहे आणि मी ज्यावेळेला निवडणुकीला उभं राहायचं त्यावेळेला आमचे दाजी असतील किंवा यशवंत असतील, माऊली असेल, भास्कर असेल, तिथल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना, मनोहरदादा असतील, मी त्या ठिकाणी फोन करून विचारलो आपण अशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायची तयारी करतोय, तुमचं काय मत आहे? त्यावेळेला त्यांनी एकमुखाने मला सांगितलं का जर तुम्हाला उमेदवारी मिळत असेल, भले पक्ष कुठलाही असो, तुम्ही हेच आमचा पक्ष आहे, शिवाजी निवड हाच आमचा पक्ष राहील आणि तुमच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणाने उभं राहू. त्याच वेळेला त्यांनी मला शब्द दिला आणि आता मी ज्यावेळेला प्रचाराला पहिल्यांदा या 2 वेळा येऊन गेले, आज या ठिकाणी आम्ही घरटुघर घेतोय, परंतु इथले ग्रामस्थ आम्हाला सांगतायत की तुम्ही इकडे तुमचा वेळ घालू नका, इथं तुम्हाला 100% मतदान होणार आहे, कारण इथं दुसऱ्या कोणा इथं विकास केला आहे तो नामदार साहेबांनी केला आहे आणि शिवाजी आढळरावांनी केलेला आहे. आपल्या सर्व परिसरामध्ये झालेला विकास आणि या लोकांच्या थोड्याशा समस्या आहेत. जो रस्त्याचा प्रश्न आहे, मी काकांच्या समोर सांगतो की येणाऱ्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला काका झेडपीत बसतील, मी पंचायत समिती बसेल, त्यावेळेला पहिला फंड रस्त्याचा या वाळूंजवाडी या ठिकाणी टाकला जाईल आणि त्याचं काम सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सुरू केलं जाईल. या निमित्ताने एवढं सांगतो कारण वाळूंजवाडीने आम्हाला खूप प्रेम दिलेलं आहे. याच्या आधीसुद्धा बैलगाडा क्षेत्रात काम करत असताना या गावांनी माझ्या पाठीमागं, माझ्या गाड्यामागं मला खूप माऊली असेल, यशवंतराव असतील, म्हणजे सर्व सहकारी असतील, त्यांनी बैलगाडा मला पळायला माऊलीने शिकवलेला आहे. माऊली वाळूंनी मला बैलगाडा समजत होता, परंतु कसा पळवायचा हे माऊली वाळूंनी मला त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. म्हणून या गावाशी माझं खूप जवळचं नातं आहे. काकांना सुद्धा मी या ठिकाणी आत्ता फिरवत असताना काकांच्या सुद्धा लक्षात आलं असेल काही तर घर ना घर माझ्या पाठीमागं, काकाच्या पाठीमागं भक्कमपणाने उभं राहणार आहे. वाळूंजवाडीमधून जसं निवडवाडीतून लीड होणार आहे, त्याच तुडीचं लीड या वाळूंजवाडीतून होईल एवढं या निमित्तानं आपल्या सर्वांना पत्रकारांना सुद्धा माहिती देतो आणि या ठिकाणी थांबतो.